आजच्या या व्हिडिओमध्ये मी M2 चा कमीत कमी अभ्यास करून पासिंगला कसं नेता येईल हे बघू आपण. ठीक आहे. तर M2 मध्ये तुम्हाला 4 युनिट आहे. त्यामध्ये क्वेश्चन टोटल 9 क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण MCQ बघणार आहे. तर MCQs ला तुम्ही टार्गेट करू शकता. 2-2 मार्कचे 4 MCQ जरी सॉल्व्ह झाले तरी तुम्हाला इथं 8 मार्क आणि 1-1 मार्काचे 1 लाईन MCQ असतात. ते डायरेक्टली पहिल्या आन्सर देऊ शकतो आपण. ते 4 MCQ कोणते येतात जनरली? पहिला MCQ येतो रिडक्शन फॉर्म्युलाचा. त्यासाठी तुम्हाला रिडक्शन फॉर्म्युले माहिती पाहिजे. दुसरा येतो कार्टेशियन कर्व किंवा पोलार कर्व ट्रेसिंगचा. तर रूल्स ऑफ ट्रेसिंग ते माहिती पाहिजे. खास करून ते सिमेट्रीवरच विचारतात जास्ती करून. सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस ऑर वाय वगैरे. त्यानंतर तिसरा एक्झाम्पल येतो मल्टिपल इंटिग्रेशनचा डबल इंटिग्रेशन. एकदम सोपं डबल इंटिग्रेशन असतं. चौथा क्वेश्चन टाकतात ते सेंटर काढा किंवा रेडियस काढा. ठीक आहे. सो सेंटर आणि रेडियस काढा या असे 4 टॉपिक्सवर MCQ पडतात. त्यानंतर 1-1 मार्कसाठी छोटे कोणत्याही मिक्स टॉपिकवर क्वेश्चन टाकतात ते. नंतर तुम्हाला आता मिनिमम काही माहिती नाही तरी सुद्धा तुम्ही परफेक्टली कसं जाऊ शकतात बघा. सगळ्यात आधी तुम्ही क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 याला टार्गेट कराल. 4 मध्ये एक क्वेश्चन तुम्ही पोलारचा आणि एक क्वेश्चन तुम्ही पॅरामेट्रिकचा कन्फर्म करू शकतात कारण हे दोन्ही टॉपिक सोपे आहेत. ठीक आहे. यावर तुम्हाला कन्फर्म 10 मार्क पडतील. त्यानंतर इथे C वर येतो ते लेंथ ऑफ द कर्व काढा. मग ह्या ठिकाणी तुम्ही काय करणार? ॲटलिस्ट त्याचा फॉर्म्युला जरी लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क पडतो. ठीक आहे. इथे लेंथ ऑफ द कर्व काढण्यासाठी फॉर्म्युला टाका. पोलार पॅरामेट्रिक फाइंड आउट करा. यामध्ये तुमचं मिनिमम 11 मार्क कव्हर होतील. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला 5 नाही 6 किंवा 7. तर 6-7 मध्ये असा क्वेश्चन निवडा ज्यामध्ये तुम्हाला स्पियर चांगल्या प्रकारे जमतोय. तर स्पियर असा क्वेश्चन करायचा जिथे तुमचा स्पियर सॉल्व्ह झाला, कोन झाला आणि सिलेंडर. हे 3 क्वेश्चन कन्फर्म करू शकता तुम्ही. ह्या 3 क्वेश्चनचे तुम्ही 15 पैकी 15 इझिली घेऊ शकतात. तर हे 11 आणि हे 15 हे झाले तुमचे 26 मार्क. आणि समजा इकडे क्वेश्चन 1 मध्ये तुमचे 10 पैकी 10 MCQ जर बरोबर आले तर 26 आणि 10 36 मार्क तुमचे इझिली इथे तयार होतात. ठीक आहे. 36 ची तयारी झाली. आता 36 मध्ये तुम्ही ऍड काय करू शकतात? तर त्यामध्ये काय ऍड करणार बघा. तुम्ही मिनिमम काही फॉर्म्युले लिहा. लाईक समजा युनिट 3. तर युनिट 3 मध्ये तुम्हाला काय फॉर्म्युले लागणार आहे? तर युनिट 3 मध्ये जो क्वेश्चन येईल त्याच्या रिलेटेड तुम्ही कोणताही फॉर्म्युला टाका. समजा इथे विचारला आहे तुम्हाला बीटा फंक्शन. तर बीटा फंक्शनचं थोडंफार फॉर्म्युला लिहा, काहीतरी सबस्टिट्यूशन करा. अशा प्रकारे एक एक मार्क तुम्हाला मिळत जातील. समजा युनिट नंबर 4 आहे. तुम्हाला युनिट 4चं तर झालं. समजा युनिट 5 झालं. 6 मध्ये तुम्ही काय करू शकतात? तर त्यामध्ये तुम्ही व्हॉल्यूम किंवा एरिया किंवा CG, MI अशा प्रकारच्या टॉपिकचे ॲटलिस्ट फॉर्म्युले जरी लिहिले तरी तुम्हाला इथे 2 मार्क मिनिमम पडून जातील युनिट नंबर 6 मध्ये. आणि युनिट 3 मध्ये DESचा रूल किंवा एरर फंक्शन, बीटा, गॅमा यांची डेफिनेशन जरी लिहिली तरी काहीतरी लिहिलंय, काहीतरी अटेम्प्ट केलंय त्याचा तुम्हाला एखादा मार्क मिळाला तर मिळून जाईल. तर शुअर शॉर्ट युनिट नंबर 6 मध्ये 2 मार्क तुम्हाला फॉर्म्युलेचेच पडून जातील. व्हॉल्यूम, एरिया, CG, MI यातले कोणतेही 2 फॉर्म्युले तुम्हाला कामात येतील. ठीक आहे. हे 2. त्यानंतर हे 11, 15, 36 मध्ये मिनिमम 2 मार्क फॉर्म्युले जर आले तर तुमचे हे 38 मार्कांची पूर्णपणे तयारी होते. आणि 38 मार्काचा जर पेपर अटेम्प्ट झाला तर तुम्ही मिनिमम 28ला टच करून जाल. ठीक आहे. तर मिनिमम अभ्यास जर असेल तर त्या मिनिमम अभ्यासामध्ये सुद्धा तुम्ही पास होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे. एवढं करून सुद्धा तुम्ही M2च्या पासिंगला टच करू शकतात. ठीक आहे. आता तुम्हाला जर M2 डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपला पर्पल हॅट ॲपवर M2चा डिटेल कोर्स लॉन्च झालेला आहे. तर तो बघा तुम्ही. मी डिटेलमध्ये पूर्ण टॉपिक कव्हर केलेले आहेत. ठीक आहे.